पुण्याच्या दौंडमधील महिलेच्या मृत्यूचं गूढ 3 महिन्यांनी उकललंय। कडेढाण इथल्या लता धावडे या महिलेची पुतण्यानेच हत्या केली होती, परंतु बिबट्याच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्याचा बनाव केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय। या प्रकरणी यवत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। सतीलाल मोरे आणि अनिल धावडे या दोघांना अटक करण्यात आली आहे। 7 डिसेंबर 2024ला या महिलेची हत्या झाली होती। बिबट्याच्या हल्ल्यातच लता धावडेंचा मृत्यू झाल्याचा दावा त्यावेळी तक्रारदार अनिल धावडेंनी केला, परंतु वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला नसल्याची शंका वन विभागाने उपस्थित केली। शवविच्छेदन अहवालातही बाब स्पष्ट झाली। हा अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। आरोपीने अनैतिक संबंधांच्या कारणावरून लता धावडेंना दगडाने ठेचून मारल्याचं निष्पन्न झालं। उसाच्या 2 शेतांमध्ये असणाऱ्या उसाच्या मध्ये जो बांध असतो त्या ठिकाणी त्या ठिकाणी तो घेऊन गेला। त्या ठिकाणी त्यानं तिचं तोंड दाबून तिला बेशुद्ध केलं आणि त्यानंतर मग मुख्य आरोपी त्या ठिकाणी गेला आणि ह्या दोघांनी मिळून त्या ठिकाणी तिला दगडानं त्या ठिकाणी ठेचून त्या ठिकाणी मारलेला आहे। आरोपींना अटक करून न्यायालयात आरोपींना रात्री अटक केलेली आहे। उसाच्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।